नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 या विषयातील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या प्रकरणातील सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन शोधण्याची ग्राफिकल मेथड आज अभ्यासणार आहोत. तिलाच आलेख पद्धती असं म्हटलं जातं. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच एक सामायिक समीकरणे ही संकल्पना आपण थोडक्यात समजावून घेऊयात. जेव्हा दोन चलातील दोन वेगवेगळ्या रेषीय समीकरणांचा आपण एकत्रितपणे विचार करतो तेव्हा त्याला एक सामायिक समीकरणे किंवा सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हटलं जातं. परंतु जेव्हा आपण स्वतंत्रपणे एकाच समीकरणाचा विचार करतो तेव्हा दोन चलातील एका रेषीय समीकरणाला अनंत उकली असतात. ही संकल्पना ही आपण ग्राफिकल मेथडमध्ये वापरणार आहोत. परंतु आपल्याला या मेथडमध्ये दोन समीकरणांचा एकत्रितपणे विचार करून त्यांची सामायिक उकल म्हणजेच कॉमन सोल्युशन आपल्याला आलेख पद्धतीने या ठिकाणी सोडवायचं आहे. सुरुवातीला आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहूयात. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड अँड इक्वेशन्स आर 3x - y = 2 अँड 2x - y = 3. आता यापैकी आपण पहिलं समीकरण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. ते आहे 3x - y = 2. सुरुवातीला एक आपण मुद्दा क्लिअर करून घेऊयात. 3x - y = 2 हे स्वतंत्रपणे आपण या समीकरणाचा विचार जर केला तर या समीकरणाला अनंत उकली असतात. हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. इट इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल का म्हणायचं. बिकॉज दिस इक्वेशन कंटेन्स टू व्हेरिएबल्स अँड डिग्री ऑफ ईच टर्म इज 1. देअरफॉर इट इज अ लिनियर इक्वेशन. वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास जर आपण या समीकरणाचा आलेख काढला तर तो आलेख एक सरळ रेषा असते, म्हणून याला रेषीय समीकरण असं म्हटलं जातं. आता आपण या समीकरणांचा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत, म्हणून याला अनेक उकली असणार आहे. या समीकरणाच्या 3 उकली आपण या ठिकाणी शोधून घेणार आहोत. 3 उकली शोधण्यासाठी आपल्याला सुलभता यावी समीकरणांमध्ये, म्हणून हे समीकरण वेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे. तेच समीकरण आहे, फक्त 2 हा डावीकडे तर y हा उजवीकडे पक्षांतरित करून आपण नवीन समीकरण मिळवलेलं आहे y = 3x - 2. आता या ठिकाणी जर आपण या नवीन मांडलेल्या समीकरणाचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की y ची किंमत ही x च्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे. आता आपण या समीकरणामध्ये x च्या आपल्याला वाटतील त्या किमती आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्यावरून आपण y ची किंमत शोधणार आहोत. सुरुवातीला आपण x ची किंमत ठेवूयात 1. देअरफॉर पुट x = 1. दॅट मीन्स रिप्लेस x by 1 in above equation. Therefore next step is y = 3 × 1 - 2. 3 × 1 answer is 3 - 2. Therefore y = 1. म्हणजे जेव्हा आपण वरील समीकरणामध्ये x ची किंमत 1 ठेवली त्यावेळी आपल्याला y ची किंमत 1 मिळाली. म्हणजे x = 1 आणि y = 1 ही या समीकरणाची एक उकल आहे. अशीच आपण दुसरी उकल शोधणार आहोत. त्यासाठी आपण x ची किंमत ठेवूयात 2. पुट x = 2. म्हणजे x च्या ऐवजी आता आपल्याला 2 ठेवायचे आहेत. म्हणून y = 3 × 2 - 2. म्हणजे x हा रिप्लेस केलेला आहे 2 ने, म्हणून 3 × 6 - 2 म्हणजे 6 - 2 = 4. म्हणजे x = 2 असताना y ची किंमत असणार आहे 4. म्हणजे येथे x = 2 अँड y = 4 इज अनदर सोल्युशन ऑफ 3x - y = 2. आता आणखी एक किंमत आपण या ठिकाणी ठेवूयात. x = -1. जेव्हा आपण या समीकरणामध्ये x = -1 ठेवूयात त्यावेळी आपल्याला समीकरण मिळेल y = 3 × (-1 - 2).
3 into -1, answer is -3, -2. Both the numbers have same sign, therefore answer is -5. That means when x is equal to -1, then y is equal to -5. That means x is equal to -1 and y is equal to -5 is another solution of equation 3x minus y is equal to 2. म्हणजे या ठिकाणी आपण 3x वजा y बरोबर 2 या समीकरणाच्या 3 वेगवेगळ्या उकली शोधून घेतलेल्या आहेत. x बरोबर 1, y बरोबर 1. दुसरी उकल आहे x बरोबर 2, y बरोबर 4. तिसरी उकल आहे x बरोबर -1, y बरोबर -5. या तीनही उकली आपण एका सारणीमध्ये व्यवस्थितपणे मांडून घेऊयात. ही सारणी या ठिकाणी या रीतीने मांडली जाईल. x, y आणि ही क्रमित जोडी आहे उकलींची x, y. म्हणजे x is equal to 1, y is equal to 1, x is equal to 2, y is equal to 4, x is equal to -1, y is equal to -5. आणि मग या ठिकाणी आपण एक 3 बिंदू मिळालेले आहेत आपल्याला या उकलींवरून. पहिला बिंदू आहे 1, 1, दुसरा बिंदू आहे 2, 4, तिसरा बिंदू आहे -1, -5. हे तीनही बिंदू 3x वजा y बरोबर 2 या समीकरणाच्या आलेखावरती असणार आहे. आता याच पद्धतीनं आपण 2x वजा y बरोबर 3 याही समीकरणाचा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. याच्याही 3 उकली आपण प्रथमतः शोधून घेऊयात. म्हणून दुसरं इक्वेशन आहे 2x वजा y बरोबर 3. हेही आपण सोप्या स्वरूपामध्ये लिहून घेऊयात. y आपण उजवीकडे ट्रान्सफर केला, 3 डावीकडे ट्रान्सफर केला तर आपल्याला समीकरण मिळेल 2x वजा 3 बरोबर y. पदांचं पक्षांतर करताना पदांची चिन्हे बदलतात किंवा विरुद्ध चिन्हे होतात. मग आपल्याला समीकरण मिळालं y बरोबर 2x वजा 3. वरील समीकरणाप्रमाणेच आपण xच्या काही किमती या समीकरणामध्ये ठेवणार आहोत आणि yच्या किमती शोधणार आहोत. म्हणजे आपण या समीकरणाच्या 3 वेगवेगळ्या उकली या ठिकाणी शोधणार आहोत. म्हणून पहिल्यांदा आपण ठेवूयात x इज इक्वल टू 1. जेव्हा आपण या समीकरणामध्ये x हा 1 ने रिप्लेस करू त्यावेळेस आपल्याला yची किंमत काय मिळेल पाहूयात. y बरोबर 2 गुणिले 1 वजा 3, 2 एके 2 वजा 3. चिन्ह भिन्न आहेत, दोघांची वजाबाकी होईल आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. म्हणून y बरोबर आपल्याला मिळेल -1. दॅट मीन्स x इज इक्वल टू 1 and y is equal to -1 is the solution of above equation. Now put x is equal to 2. म्हणजे आता या समीकरणामध्ये आपण x ची किंमत 2 ठेवणार आहोत. y बरोबर 2 गुणिले x ऐवजी 2 वजा 3 म्हणजे 2 दुणे 4 वजा 3 म्हणजे y बरोबर मिळाला आपल्याला 1. That means x is equal to 2 and y is equal to 1 is the another solution of 2x minus 1 is equal to 3. Now put x is equal to 3 and find out value of y. Y is equal to 2 into 3 minus 3. 2 into 3 answer is 6 minus 3 that means answer is 3. That means when x is equal to 3 that time y is also 3. This is the another solution of equation 2x minus y is equal to 3. These are the 3 solutions of equation 2x minus y is equal to 3. म्हणजे x बरोबर 1, y बरोबर -1, x बरोबर 2, y बरोबर 1 आणि x बरोबर 3, y बरोबर 3 ही या समीकरणाची म्हणजे 2x वजा y बरोबर 3 च्या 3 उकली किंवा 3 सोल्युशन्स आहेत. याचीही आपण पहिल्या समीकरणाच्या तयार केलेल्या सारणीप्रमाणे सारणी तयार करून घेणार आहोत आणि ती सारणी असेल x, y आणि क्रमित जोडी xy. x is equal to 1, y is equal to -1, x is equal to 2, y is equal to 1, x is equal to 3, y is equal to 3. That means 1, -1, 2, 1 and 3, 3. These 3 points lie on the graph of 2x minus y is equal to 3. आता या 2 समीकरणांच्या स्वतंत्रपणे आपण 3 वेगवेगळ्या उकली शोधून त्यांच्या सारण्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता या सारण्यांवरून या बिंदूंचं आपण प्लॉटिंग करून त्यांचं आलेख कागदावरती ते बिंदू स्थापन करून त्यांचे रेषीय आलेख काढणार आहोत.
मग आता रेषीय आलेख काढण्यासाठी या दोन सारण्या आपल्याला आवश्यक आहेत, त्या आपण वरती इकडे घेऊया आणि आलेख काढूया. म्हणजे 3x वजा y बरोबर 2 ची सारणी ही आहे आणि 2x वजा y बरोबर 3 ची सारणी या ठिकाणी खाली दिलेली आहे. आता 3x वजा y बरोबर 2 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपण पहिला बिंदू स्थापन करणार आहोत 1 1. म्हणजे आपल्याला या x अक्षावरती 1 हा बिंदू संख्या पाहावी लागेल आणि y अक्षावरती पण एक संख्या पाहावी लागेल. म्हणजे आपला जो अपेक्षित बिंदू आहे तो बिंदू या ठिकाणी असेल. म्हणून आपला पहिला बिंदू आहे या ठिकाणी. दुसरा बिंदू आहे 2 4, म्हणजे x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 4, म्हणजे तो बिंदू या ठिकाणी येईल. म्हणून आपला पुढचा बिंदू आहे या ठिकाणी दिसतोय तो 2 4. याचे निर्देशक आपल्याला या ठिकाणी दिसतात. तिसरा बिंदू आहे ऋण 1 आणि ऋण 5, तो खालच्या बाजूला असेल. x अक्षावरती ऋण 1 पाहायचा, y अक्षावरती ऋण 5 पाहून या ठिकाणी आपला तो बिंदू प्लॉट झालेला असेल. आपण याचा सराव पूर्वीच केलेला आहे प्लॉटिंगचा. आता या तीनही बिंदूंमधून जाणारी एक रेषा आपण काढणार आहोत. ती रेषा या रीतीने असेल. हा झाला 3x वजा y बरोबर 2 या समीकरणाचा आलेख. याच पद्धतीनं आपण 2x वजा y बरोबर 3 या समीकरणाचाही आलेख काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला पहिला बिंदू स्थापन करायचा आहे 1 ऋण 1. 1 हा x अक्षावरती पाहायचा आहे आणि ऋण 1 हा y अक्षावरती, म्हणजे तो बिंदू आपला या ठिकाणी असेल 1 ऋण 1. दुसरा बिंदू आहे 2 1, x अक्षावरती 2, y अक्षावरती 1, तो या ठिकाणी असेल. हा बिंदू आपला 2 ऋण 1. आणि तिसरा बिंदू असेल 3 3, म्हणजे x अक्षावरती 3, y अक्षावरती 3, म्हणजे तो बिंदू या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार आहे. म्हणून हा तिसरा बिंदू असणार आहे 3 ऋण 3. आता या तीनही बिंदूंमधून जाणारी पुन्हा एक आपण रेषा काढणार आहोत. ती रेषा या पद्धतीने असेल. दोनही समीकरणांच्या 2 रेषीय आलेख आपण या ठिकाणी काढलेले आहेत. आता आपल्याला असा बिंदू शोधायचा आहे की जो बिंदू या दोनही रेषांवरती असेल. म्हणजेच आपल्याला या दोनही रेषांचा छेदनबिंदू मिळवायचा आहे. जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी या दोनही रेषा आपल्याला या बिंदूमध्ये, ज्या लाल रंगाने दाखवलेला जो बिंदू आहे त्या बिंदूमध्ये छेदताना दिसत आहे. म्हणजे हा बिंदू या दोनही रेषांवरती आहे. म्हणजेच या बिंदूचे निर्देशक या दोनही समीकरणांचं समाधान करतील. म्हणजे या बिंदूचे निर्देशक म्हणजे या समीकरणांची सामायिक उकल, कॉमन सोल्युशन असणार आहे. म्हणून x ची किंमत असणार आहे ऋण 1 आणि y ची किंमत असणार आहे ऋण 5. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो द सोल्युशन इज x इज इक्वल टू -1 अँड y इज इक्वल टू -5. कुठल्याही समीकरणाच्या रेषेवरील किंवा आलेखाच्या रेषेवरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक त्या समीकरणाचं समाधान करत असतात. हे आपण आता 9वीच्या या प्रकरणाच्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण अभ्यासलेला आहे. हा बिंदू दोनही रेषांवरती असल्यामुळे याचे निर्देशक म्हणजे या समीकरणांची उकल असणार आहे. हे आपलं या समीकरणाचं सोल्युशन झालेलं आहे. ही अतिशय साधी आणि सोपी मेथड आहे. याचा आणखी सराव इतर उदाहरणे सोडून तुम्ही करू शकता. धन्यवाद.